विजय आटले आमचे जेवण करतायत. प्रशांत आटले तुम्ही काय करतास? नैवेद्य दाखवतो काम चालू होतं, त्याच्यानंतर लगेच महाप्रसादात वाढूक सुरुवात करतलो. नैवेद्याय समर्पयामि. हे रम्मा गणनायक गजमुख भक्ता भूतो सवी कर्मणा. शाबास. खास गोव्यावरसून माणूस इलेलो असा हनुमान जन्मोत्सवाक. जेवण कसा होता? बरा होता. रात्री नाटका की हा. नमस्कार. या ठिकाणी आज हनुमान जन्मोत्सव उत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी एक छोटंसं आंब्याचं झाड होतं आणि तिथे एक छोटी दगडी मूर्ती होती. ती साधारण 1979मध्ये मी या ठिकाणी तिथं एक अशीच उन्हात होती ते मी छोटीशी घुमटी बांधून आम्ही हा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळेला असं काय मोठा फंक्शन वगैरे नसायचं. थोडे नंतर थोडे पडद्यावरचे पिक्चर व्हिडिओ दाखवले, नंतर काही ठिकाणी डान्स ठेवले. असं म्हणता आता हा प्रोग्राम जो आहे त्याला भक्तगण पण आपणच निर्माण झाले. आता स्वतःहून लोक सगळे तयार झालेले आहेत. माझ्या मंडळाचे जे मुंबईवासी सदस्य आहेत किंवा इथले जे काही ग्रामस्थ आहेत त्यांनी स्वतःहून सरळ असते या ठिकाणी देणगे देऊ शकतात. त्यामुळे आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू केला. त्याच्यानंतर 5 वर्ष नवीन या ठिकाणी आमच्या ज्या मंडळाचे सदस्य आहेत ते एक धनंजय आटले या ठिकाणी ते म्हणाले जेवणाचा खर्च मी देतो. 2-3 वर्ष ते जेवणाचा खर्चाचा बोजा ते उचलतात. आज या ठिकाणी त्यांनी 15,000 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या मुंबई मंडळाचे दुसरे सल्लागार आणि ॲडव्होकेट दशरथ आटले यांनी या कार्यक्रमासाठी गेल्या वर्षी 12,000 रुपये देणगी दिलेली होती. यावर्षी त्यांनी परत देणगी आमच्याजवळ पाठवलेली आहे. त्याबरोबर म्हणजे स्वतःहून न मागता या देवाच्या कार्यक्रमासाठी आणि अशा देणग्या जाहीर केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यंदा नवीनच आमचे उद्योजक माझा पुतण्या जरी असला तरी तो उद्योजक आहे. त्याने मला विचारलं किती खर्च येईल. मी 20,000 रुपये पाठवतो आणि त्यांनी ते 20,000 या वेळेला दिलेले आहेत. इतरसुद्धा किरकोळ देणग्या या ठिकाणी नारकर्मुनी यांनी आमच्या गावात घर बनवले त्यांनी 2,500 दिलेले आहेत. बाकीच्या ज्या देणग्या आहेत त्यांचे काही आम्हाला आकडेवारी किंवा हे यायचं आहे, परंतु अशा ज्या मोठ्या देणग्या आहेत त्या काही या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे दशावतारी नाटक असतं, रेकॉर्डांचं असतात, शाळेतल्या मुलांचा सत्कार असतो, यालासुद्धा आम्ही निधी देतो. म्हणजे त्यांना पाकिटे द्यायची असतात. आणि या सगळ्यांच्या या सहकार्यामुळे हा जो तो उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे इथं साजरा केला जातो. या गावचे सुपुत्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता म्हणजे चीफ इंजिनियर आटले साहेब आमच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही बोललो की एक मूर्ती जरा चांगलीशी द्या. तर त्यांनी समोर मूर्ती आणली. तर आपण एक छोटंसं देऊळ बांधूया. त्यामुळे त्यांनी नंतर देऊळ बांधलं. आता लोकांना जर तो देव शक्ती देतोय तर मग त्यात तो आपले काम करून घेतो. त्याचप्रमाणे नंतर आमच्या मंडळाचे सदस्य आणि आघाडीचे बॉलर धनंजय आटले हे म्हणाले आपण वरती छप्पर करतो, मी छप्पर करूया का. तर त्यांनी छप्पर करून दिलं. अशा या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा छोटंसं देऊळ सुंदर देऊळ तयार झालं आणि हा कार्यक्रम हा पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेला आहे. आता या ठिकाणी थोड्या वेळात महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, थोडेसे रेकॉर्डन्स आहेत आणि त्याच्यानंतर वालावलकर दशावतारी मंडळाचं दरवर्षी जे वार्षिकाप्रमाणे नाटक करतात तो दशावतारी नाटक आहे. त्यामुळे असा भरगतचा असा कार्यक्रम लोकांच्या आणि या सगळ्या देणगीदारांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी आता चांगल्या प्रकारे करतो आहे. आणि त्या हनुमंताचेच या ठिकाणी आशीर्वाद आहेत आणि लोकांच्या सदिच्छा आहेत. धन्यवाद. इकडे महाप्रसादाची तयारी चाललेली आहे का? कुर्मा भाजी हा भात वगैरे झालेलो असा. भात झालो, डाळ झालेली असा, कधी झालेली असा, गोडा जेवण, कोकम कढी असा. शाबास. आणि विजय आटले आमचे जेवण करतायत. प्रशांत आटले तुम्ही काय करतास? नैवेद्य करतास. शाबास.
रामजी काका आमचे वारकरी होते, वारकरी संप्रदाय दिसतो हे काय दिसतो चला ठेवा जरा काय जेवण झालं सगळा. रामजी काकाने जेवण केलेलं आहे. आता नैवेद्य दाखवतो काम चालू होतं, त्याच्यानंतर लगेच महाप्रसादात वाढूक सुरुवात करतलो. नैवेद्य समर्पयामी. तुझीच वाट बघतो असो आम्ही, त्याच्यासाठी सगळी ही मंडळी थांबलेली. तू नाही तर म्हटला सुरुवात करायची ना जोक होता. तुमचीच वाट बघी होतो आम्ही. हा तरी नाटकात येवता असा जेवणा उशीर होतो. हो वाज उशीर होतो. 50 लोकांचा जेवण, 50 लोकांचा जेवण करतो वाज उशीर होतो. हो व्हिडिओ करू चांगलं. रात्री नाटका घ्यावचा असा जागा वाढावू. नाटक आता कसला बघूया ठेवल्याने जा. अरुण राणेने आज खास सुट्टी घेतलेली असा. काय नाईटला हातालास? नाईटला हातालास बजरंग बलीचे भक्त असत. आज खास कार्यक्रमासाठी ठेवलेली असत. तर आता जेवण घ्यावा जरा. चला जेवणाची व्यवस्था केलेली असा. तिकडे बरीचशी मंडळी बसलेली असा. प्रारंभी विनती करू दया सागरा अन्यान्वत मुसीबत दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दूर दरिद्रा बगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता भूतो सवेक वर्मणा. शाबास. खास गोव्यावरसून माणूस इलेलो असा हनुमान जन्मोत्सवाक. वाटले शाबास. अमू कधी नेलं? पुण्यातून नेलेला असा अमू. आणि हा आमचा आदू असा. आदू जेवण कसा? मस्त हा बरा 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 म्हणता. अमू पुण्याक बरं वाटतं का? बरं वाटतं गावाकच बरं वाटतं की नाही? गावाकच मस्त हवा लागतं नाही सर बघ. कसा होता जेवण? जेवण कसा होता? बरा होता. रात्री नाटका की हा यावरांच्या जेवण अंगावर येलेला असा. या ठिकाणी आता दुपारच्या महाप्रसादाचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. तरी पण अजून शेवटची पंगत बसलेली आहे. जवळजवळ येणारे जाणारे त्याच्यानंतर गावातले या दशकोशीले लोक येऊन जेवून गेले. या ठिकाणी जेवणाचा आयटम भात, डाळ, कुर्मा, पापड, लोणची, सोजाची या सगळ्या असा प्रकारे गोड्याचा कार्यक्रम चालू होता. आणि त्याप्रमाणे बहुतेक जवळजवळ 500 ते 600 लोक जेवून गेले. आणि या ठिकाणी आता शेवटची पंगत बसलेली आहे आणि सगळे खुश आहेत जेवणारे की जेवण चांगलं झालं. आणि आता हा शेवटचा म्हणजे दुपारच्या सत्राचा शेवटचा कार्यक्रम आहे. आता यानंतर रात्रीच्या सत्रातले शेवटचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू होते. तत्पूर्वी ज्या लोकांनी आमचे क्रीडा मंडळाचे सदस्य, या गावातील महिला, वाडीतील महिला या सगळ्यांनी या भोजनासाठी जो काय आम्हाला मदत केली आहे या मंडळाला आणि चांगलं जेवण तयार केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने अध्यक्षांना त्यांनी मी त्यांचे आभार मानत आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे जो उत्साह आहे त्याच उत्साहात त्यांनी सगळी कामं येऊन केली आणि या ठिकाणी हा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला आणि त्या हनुमंत कृपेने चांगला झाला हे मी मनापासून बोलतोय. सर्वांचे धन्यवाद. पूजेचं वेगळं व्हिडिओ असा, महाप्रसादाचा वेगळा व्हिडिओ असा. त्याच्यानंतर संध्याकाळी काही कार्यक्रम असत, रेकॉर्ड डान्स असत. रेकॉर्ड डान्स एक शॉर्ट व्हिडिओ येतलो आणि रात्री नाटक असा. नाटकाचा एक व्हिडिओ असा. काय नाटक काय? नाटका भजिया वडापाव. हो आमचो भावाशी असा अनिल गाडीगावकर. चायचा दुकान असा आणि रात्री कांदा भजी करूची. कांदा भजी आणि कडकडीत चाय, वडापाव काय नाही काय आज बराच काय नाही काय करूचा असा. तर आता रात्री भेटाया. शेवपुरी हो रात्री भेटाया. आजच्या पुरता एवढा. जय बजरंग बली. जय बजरंग. जय बजरंग बली. चला धन्यवाद. जय हनुमान. हा जय हनुमान.